नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिनी ब्रेड पकोडा बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथं अद्रक, लसूण, मिरची आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। त्याला आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता तुम्ही, हे ग्राइंड करून घेतलेले आहे। साईडला पण लसूण आणि अद्रकची पेस्ट पण घेतलेली 1 चमचा। आता याला आपल्याला फ्राय करायचं आहे या मसाल्याला। तर इथं कढई घेतलेली, कढईमध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, 1 अर्धा चमचा। मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं टाकून घ्यायचे। जिरंही आपलं चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता तो टाकून घ्यायचा आहे। आता लगेच याच्यामध्ये जे अद्रक, लसूण, मिरचीची जी आपण हे बनवून घेतलेली, ग्राइंड करून घेतलेली, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याला व्यवस्थित फ्राय करायचं त्या मसाल्याला। त्याचं कच्चेपण गेलं की आता याच्यामध्ये हळद टाकायची आणि याला साईडला ठेवायचं थंड होण्यासाठी। आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पण काही बटाटे इथं उकडवून घेतलेले, तर त्याला आपण पहिल्यांदा मॅश करून घेऊ। इथं 5-6 बटाटे घेतलेले, त्याला उकडवून थंड करून ठेवलेलं आहे आणि आता त्याला मॅश करायचं आहे। जास्तही मॅश करायचं नाही, पूर्णागत त्याला बारीक करायचं नाही, तर थोडं आबडधोबड ठेवायचं, म्हणजे पकोड्यामध्ये किंवा वड्यांमध्ये बटाट्याची भाजी छान लागते। इथं आपले बटाटे मॅश करून रेडी जातात। याच्यामध्ये तो जो मसाला आपण फ्राय केलेला, तो थंड केलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता मसाला टाकला की लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा आपण जिरे पावडर टाकायची। जिरे पावडरने ह्याला टेस्ट छान येते। त्याच्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। फिलिंगला जे आपण भाजी बनवतो त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर एक टेस्ट वेगळीच येते, पण भरपूर कोथिंबीर टाकायची। आणि आता ह्या सगळ्या जेवढे आपण ह्याच्यामध्ये जिन्नस टाकले, आता ह्या सगळ्यांना ह्या बटाट्याबरोबर व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपलं फिलिंग तयार झालं। आता आपण याच्याबरोबर मिरचीचे पकोडे पण बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये हेच फिलिंग भरणार आहोत। तर त्यासाठी मिरच्या आपण आता कट करून घेऊ। तशा जाड ज्या छोट्या मिरच्या असतात त्यांना अशा उभ्या कट करायच्या आणि त्याच्यामधल्या ह्या शिरा काढून घ्यायच्या आणि बियाही काढून घ्यायच्या। आणि अशा रीतीने मिरच्यांना 2 भागामध्ये असं कट करून घ्यायचं, म्हणजे आपली जी बटाट्याची भाजी आपण याच्यामध्ये व्यवस्थित भरू शकू। अशा अर्ध्या करायच्या आणि त्याच्यामधल्या अशा शिरा, बिया सगळं व्यवस्थित साफ करायचं। बिया थोड्या तिखट असतात म्हणून बिया जरूरी आहेत काढणं। आणि अशा मिरच्या आपण साफ करून घ्यायच्या। तर चला, तर आपण अशा सगळ्या आपल्या मिरच्या आहेत त्या आपण कट करून आणि साफ करून रेडी करू। तिथं बघू शकता तुम्ही, आपल्या सगळ्या मिरच्या कट करून आपण घेतलेल्या आहेत। तर आपण आता याच्यासाठी बेसनचा बॅटर बनवणार आहोत। तर बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे 1 चमचा, त्याला हाताने असं चोळून टाकलेला आहे। 1 चमचा हळद, त्याच्यानंतर 2 चमचे आपण इथं लाल तिखट घेतोय। त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपण 1 अर्धा चमचा आपण आपला घरगुती जो घाटी मसाला आहे, कांदा लसूण मसाला, तो आणि 1 अर्धा चमचा आपण इथं तेल टाकलेलं आहे। आता याला व्यवस्थित, आणि हा सोडा थोडासा, आता ह्या बॅटरला आपण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे। जास्तही पातळ बनवायचं नाही, थोडं जाडसर। ॲक्च्युली कोल्हापूरची जी ब्रेड टोस्ट असते तशी आपल्याला बनवायची। आज आपण ट्राय करणार आहोत तशी बनते का। तर चला, आता आपण पकोड्याची तयारी करून घेऊ। इथं ब्रेड पकोड्याची तयारी, मिनी ब्रेड पकोडा, तर त्याच्यामध्ये असं ब्रेडला मध्ये कट करायचं आणि ही अर्धी स्लाइस घ्यायची आणि त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये अशी भाजी भरून
त्याला फोल्ड करायचं. तर हा आपला झाला मिनी ब्रेड पकोडा. ट्रायंगलमध्ये पकोडे भरपूर बनतात. आज आपण असा मिनी ब्रेड पकोडा ट्राय करतोय. पकोड्यामध्ये जर याच्यामध्ये याला तळताना तेल नाही गेलं, जर त्या ब्रेडनं तेल ॲब्सॉर्ब नाही केलं तरच ते पकोडे छान लागतात. तर जास्त तेल म्हणजे जर कुठं बॅटर व्यवस्थित नाही लागला तर पकोडे छान लागत नाहीत, खूप असे तेलकट लागतात. तर आपण ते थोडं ध्यान द्यायचं आहे. ते आपले अशा पण पकोडे मिनी ब्रेड पकोडे आपण सगळे तयार करून घेऊ. तिथं आपले हे मिनी ब्रेड पकोडे तयार आहेत. तर चला आपण आता मिरचीमध्ये हे फिलिंग भरायचं आहे. हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्या पकोड्यांमध्ये फिलिंग आपण भरून घेतलेलं आहे. आता हे मिरचीमध्ये आपण भरून घेऊ. तिथं आपण मिरची घेतलेली आणि मिरचीमध्ये आता हे तोच मसाला जे बटाट्याचा आपण जो मसाला बनवलेला आहे तो आपण असा व्यवस्थित याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. मिरचीमध्ये तुम्ही दुसरे पण मसाले टाकू शकता. आपण हे सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या मिरच्या रेडी आहेत. आता आपण हे सगळे ब्रेड पकोडा आणि मिरच्या तळायला घेऊ. तिथं तेल घेतलेलं आहे, गरम झालेलं आहे. आता पहिल्यांदा ब्रेड पकोडा टाकू याच्यामध्ये. तर पकोड्याला जो बॅटर आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे, कुठेही गॅप नाही राहिला पाहिजे, तेल ब्रेडने ॲब्झॉर्ब नाही केलं पाहिजे, तर आपले पकोडे छान बनतात आणि छान लागतात. तर हा मिनी ब्रेड पकोडा खूप छान बनतात. छोटे छोटे पकोडे खायला पण छान लागतात. त्याला आपण असं हाय टू मीडियम फ्लेमवर अल्टीपल्टी करून आपण ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे असं व्यवस्थित पलटी करून जास्तही फ्लेम हाय ठेवायची नाही. ते आपण दोन्ही साईडने याला भाजलेले आणि आता आपले हे पकोडे रेडी आहेत. असे सगळे पकोडे आपण तळून घेऊ. चला आता आपण मिरचीची तयारी करू. मिरचीचे पकोडे आहेत ते पण आपण तळून घेऊ व्यवस्थित. तिथं मिरचीलाही व्यवस्थित हे फिलिंग लागलं पाहिजे. जे बॅटर आहे तो व्यवस्थित सगळ्या साईडला व्यवस्थित लागला पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडा गॅप राहिला की जो बॅटर आहे तो पूर्ण तेलामध्ये सुटतो, वेगळा होतो. हे तुम्ही बघू शकता एका मिरचीला तसं झालेलं आहे. म्हणून जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. तर याला पण आपण थोडं पलटी वगैरे करून व्यवस्थित गोल्डन फ्राय होतोपर्यंत फ्राय करायचे. हे आपले मिरचीचे पकोडे पण रेडी आहेत. चला आता हे खायला घेऊ. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आज ही ॲक्च्युली मंडे स्पेशल आहे, आज सुट्टी आहे. तर आज संध्याकाळी हा मेनू ठरलेला बनवायचा आणि आजही आपण बीचवर याचा एन्जॉय करणार आहोत, समुद्र किनाऱ्यावर. तिथं आपण हे ब्रेड पकोडे घेतले आहेत, मिनी ब्रेड पकोडे आणि मिरचीचे पकोडे घेतलेले आहेत. थोडा सॉस तर खूप छान बनतात, छान लागतात. तुम्ही पण नक्की बनवा, नक्की खा. श्री किचन मराठीला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. चला तर आपण
समुद्र किनाऱ्यावर जाऊन ह्याला एन्जॉय करू. तर आता आपण समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहोत. त्याच ठिकाणी आपण बसलेलो आहोत. खूप आज जास्तच हवा आहे. त्या दिवशी थोडी कमी होती, आज जास्त आहे. तुम्ही बघू शकता कागद एवढ्या जोरात उडतो आहे, तर हवा भरपूर आहे. थंड हवा सुटलेली आहे. समुद्रात पाणी थोडं आतपर्यंत गेलेलं आहे, पण हवा जोरात आहे. तर आपले मिनी ब्रेड पकोडे, मिरचीचे पकोडे रेडी आहेत आता खाण्यासाठी. हा सॉस आणलेला आहे थोडा. आज काय सॉसला आपण तडका वगैरे नाही दिलेला, असा साधा सॉस आहे. आणि याच्यामध्ये त्या जाड मिरच्या असतात लांबड्या, त्या आपण कट करून थोड्या फ्राय करून आणलेले आहेत, त्याच्यामध्ये मीठ टाकून. ते छान लागतात, थोड्या कमी तिखट असतात, मस्त लागतात. तर मिरचीचा पकोडाच आपण ट्राय करू. ह्याच्यामध्ये जे बटाट्याचं फिलिंग टाकलेलं त्याच्यामुळे खूप छान लागतात हे पकोडे मिरचीचे. तुम्ही नक्की बनवा. चला तर अशीच एक रेसिपी घेऊन परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.